नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी युवा रेशीम शेतकरी पवन खारडे आपलं रेशीम शेती संपूर्ण माहिती या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. आज आपण एका नवीन व्हिडिओवर चर्चा करणार आहोत. तो व्हिडिओ म्हणजे उन्हाळ्यामध्ये बॅच चालू असताना पाणी फिटिंग कशी करायची, त्यासाठी आपल्याला कोणतं कोणतं साहित्य आणावं लागणार आहे आणि त्याची कशी फिटिंग करावं लागणार आहे. तरी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून बऱ्याच शेतकऱ्यांचे असं म्हणणं आहे की उन्हाळ्यामध्ये बॅचेस टेम्परेचरमुळे फेल जातात आणि पाल्याचं वाटोळं होतं आणि खर्च पण झालेला असतो आणि आपलं आर्थिक नुकसान पण होतं. तरी आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उन्हाळ्यामध्ये जर आपल्याला बॅच घ्यायची असेल तर आपण शेडचं पाणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, जेणेकरून आपली बॅच फेल जाणार नाही आणि आपल्याला उत्पन्न बऱ्यापैकी आणि चांगल्या दर्जाचा आपल्याला कोर्स मिळेल. तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन पण प्रेस करा, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. आपण आपल्या चॅनलवर तरी बॅचेसच्या डेली रुटीन आपण टाकत असतो, तरी तुम्हाला या व्हिडिओमधून फायदा होईल. चला तरी आपण जाणूया आपल्याला काय काय आपल्याला लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला 20 mm प्लेन लॅटर आणायचं आहे, जे की आपल्याला मार्केटमध्ये सहज ठिबकच्या दुकानावर उपलब्ध होईल. आणि 20 mmचं प्लेन लेटर आणल्यानंतर आपण आपलं शेड जर 60 फूट असेल तर आपण 4 स्प्रिंकलर मिनी स्प्रिंकलर आपल्याला एक आणायचे आहेत, जेणेकरून आपण 10-10 फुटावर स्प्रिंकलर आपल्याला लावता येईल. आणि 10-10 फुटावर लावल्यामुळं काय होतं, मिनी स्प्रिंकलरची कॅपॅसिटी आहे, जर आपण त्याला चांगल्या प्रकारे जर दाब दिला तर मिनी स्प्रिंकलर त्याच्या सगळे चारही बाजूनी 7-7 फुटापर्यंत आपल्याला ते पाणी देईल. आपण जर 10 फुटा जर स्प्रिंकलर लावलं तर एका मागामध्ये ते पाणी मिसळण आणि जेणेकरून त्याचा आपल्याला फायदा काय होईल की पत्राच्या हर एक पन्हाळीमध्ये प्रत्येक पन्हाळीमध्ये पाणी जाईल आणि मग पत्र गरम होणार नाही. म्हणजे जेणेकरून असं शेडवर आपल्याला असं वाटेल की शेडवर कंटिन्यू पाऊस पडत आहे असं वातावरण आपल्याला तयार होईल, प्रत्येक पन्हाळ्यामधून पाणी होईल. त्याच्यामुळं त्याचा फायदा आपल्याला खाली टेम्परेचर एकदम येणार नाही. स्प्रिंकलर आणल्यानंतर आपल्याला 10-10 फुटावर त्याचे होल मारून घ्यायचे आहेत आणि शेडवर आपल्या घरी जे बकेट वगैरे असते त्याच्यामध्ये आपण वाळू भरून आपल्या तुतीच्या काड्या खाऊन स्प्रिंकलर व्यवस्थित बांधून घ्यायचे आहेत. आणि बांधून झाल्यानंतर आपल्याला एक 100 वॅटचे आपल्याला एक सोलर पॅनल आणायचं आहे. जे 100 वॅटचंच का, तर जेणेकरून आपलं जर तुमचं जर 60 फुटा शेड असेल तर 40 किंवा 50 वॅटच्या सोलर पॅनलवर सुद्धा तुम्ही आणू शकता आणि त्याच्यावर आपली एक डबल मोटर फवाऱ्याची डबल मोटर एक चालू शकते आणि त्याची एक डबल मोटर चालते. मग ती मोटर जोडा आणि जोडल्यानंतर 6 स्प्रिंकलरला ते आरामशीर पाणी देते, जेणेकरून तुम्हाला खाली बॅचेसला त्याचा उन्हाळ्यामध्ये फायदा होईल. कशी फिटिंग करायची, काय करायची आणि हौद किती लिटर पाणी लागेल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.